नंदुरबार जिल्ह्यात मद्य तस्करी विरोधात म्हसावत पोलिसांनी आतापर्यंतच्या मोठ्या कारवाईपैकी एक धाडसी कारवाई करत कथित आंतरराज्य मद्य तस्करीच्या साखळीवर जबर प्रहार केलाय। शहादा तालुक्यातील जावदे तर्फे बोरद गावाजवळ बंद अवस्थेत असलेल्या एका खाजगी जिनिंग अँड प्रेसिंग कंपनीच्या परिसरावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल 4,02,74,000 रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा व वाहनासह मोठा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आहे। या कारवाईत फॉर्च्युनर, इनोव्हा, स्कॉर्पिओसह विविध महागडे आणि मालवाहू वाहने मिळून एकूण 16 वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली असून 3 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। या अभूतपूर्व कारवाईमुळे नंदुरबार जिल्ह्यासह महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील कथित मद्य तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे। जावदे तर्फे बोरद गावातील हरिओम फायबर प्रायव्हेट लिमिटेड जिनिंग अँड प्रेसिंग या बंद अवस्थेतील कंपनीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्याचा अवैध साठा करण्यात आल्याची गोपनीय माहिती म्हसावत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांना मिळाली होती। माहितीचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांनी विशेष पथकासह संबंधित जिनिंगवर धाड टाकली। पोलिसांनी बंद जिनिंगचा परिसर पिंजून काढत सखोल तपासणी केली। तेथे उभ्या असलेल्या अनेक वाहनांमध्ये विदेशी मद्याचे मोठ्या प्रमाणावर खोके भरलेले आढळून आले। कारवाईचा आवाका एवढा मोठा होता की दुपारपासून सुरू झालेली ही जप्त मुद्देमालाची तपासणी, मोजदाद आणि नोंदणीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। या धडक कारवाईत पोलिसांनी केवळ कोट्यावधी रुपयांचा मद्य साठाच नव्हे तर कथित तस्करीसाठी वापर झाल्याचा संशय असलेल्या वाहनांचा मोठा ताफाही ताब्यात घेतला आहे। जप्त वाहनांमध्ये टोयोटा, फॉर्च्युनर, इनोव्हा, स्कॉर्पिओ, होंडा, इको तसेच विविध पिकअप वाहनासह 14 चारचाकी वाहनांचा समावेश आहे। याशिवाय आयसर कंपनीचा एक मोठा ट्रक आणि टाटा कंपनीचा एक कंटेनर अशी एकूण 16 वाहने पोलिसांच्या ताब्यात आली आहेत। महागड्या कारपासून मोठ्या कंटेनरपर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने वाहने आणि कोट्यावधी रुपयांचा मद्यसाठा एकाच ठिकाणी आढळल्याने ही केवळ किरकोळ अवैध मद्य वाहतुकीची घटना नसून यामागे अत्यंत नियोजनबद्ध आणि संघटित आंतरराज्यीय साखळी कार्यरत आहे का या दिशेने पोलिसांचा तपास सुरू असल्याचे समजते। जप्त करण्यात आलेल्या मद्यसाठ्यात विविध नामांकित कंपन्यांच्या विदेशी मद्याच्या बाटल्या तसेच मोठ्या प्रमाणावर बिअरच्या बॉक्सचा समावेश असल्याची माहिती आहे।